एखाद्या घरामध्ये बाळ जन्माला आलं की त्या घरातल्या मंडळींची जागरणं सुरू होतात. बाळाचं रात्री अपरात्री उठणं, त्याच्या शिशू काढणं, बाळाला पाजणं, या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त ओढताण होत असेल तर ती त्या आईची होते. या सगळ्याला कारणीभूत आहे आपल्याकडे वापरला जाणारा बाळासाठीचा ट्रेडिशनल लंगोट. या लंगोटाचा आकार बघता तर त्यांनी बाळाची शिशूची जागा नीट झाकली जात नाहीच, पण बाळाची शिशू ॲब्झॉर्ब करण्यासाठी पण हे टोटल फेल असतात आणि मग धुवत बसावे लागतात मोठेच्या मोठे बाळवत्यांचे आणि लंगोटांचे ढीग. ज्यांच्या घरामध्ये सपोर्ट सिस्टीम असेल आईबाबांसाठी, त्या घरामध्ये हे चालूनही जाईल. डोमेस्टिक हेल्प जे लोक अफोर्ड करू शकत आहेत त्यांना पण या गोष्टींचा फारसा त्रास होणार नाही. पण आई बाबा दोघंच जर का बाळाला सांभाळणार असतील तर अशा वेळी आई बाबा डिस्पोजेबल डायपर्सचा पर्याय निवडताना आपल्याला दिसतात. मी तेजल आज याच महत्त्वाच्या विषयावरती तुमच्याशी चर्चा करणार आहे. ते म्हणजे लहान बाळांना डिस्पोजेबल डायपर्स वापरावेत की नाही, जर वापरावेत तर कोणती योग्य पद्धत आहे ते वापरण्यासाठीची, आणि या डिस्पोजेबल डायपर्सला इको फ्रेंडली पर्याय कोणता, अशा सगळ्या विषयांवरती आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ अगदी इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर का माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन पण प्रेस करा, म्हणजे माझ्या चॅनलवरचे सगळे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. डिस्पोजेबल डायपर्सचे फायदे आणि तोटे नक्की काय आहेत ते आता आपण समजून घेऊया. सगळ्यात आधी आपण बघूयात याचे फायदे कोणकोणते आहेत. नंबर 1, हे खूप कन्व्हिनियंट आहेत यूज करण्यासाठी. नंबर 2, याने आपला खूप वेळ वाचतो, श्रम वाचतात. नंबर 3, हे खूप ॲब्झॉर्बंट असल्यामुळे डायपर रॅश बाळाला येण्याचे चान्सेस खूपच कमी होतात. आता आपण बघूया याचे तोटे कोणकोणते आहेत. नंबर 1, हे खूप महाग असतात. नंबर 2, डिस्पोजेबल डायपर्स हे पूर्णपणे डिकम्पोज होण्यासाठी 500 वर्ष लागतात. नंबर 3, हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये घन कचरा निर्माण करतात. नंबर 4, डिस्पोजेबल डायपर्स बनवण्याच्या प्रोसेसमध्ये खूप जास्त प्रदूषण निर्माण होतं. म्हणजे ज्या फॅक्टरीज हे डिस्पोजेबल डायपर्स बनवतात याच्यामधून खूप जास्त प्रदूषण निर्माण होतं आणि खूप जास्त इंधन आणि पाणी या प्रोसेसमध्ये वापरलं जातं, म्हणून ते पण वेस्ट होतं. नंबर 5, डिस्पोजेबल डायपर्स वापरणाऱ्या मुलांना जनरली पॉटी ट्रेन करणं हे जरा अवघड जातं किंवा ते पॉटी ट्रेन जरा उशिरा होतात. आता आपण डिस्पोजेबल डायपर्स वापरण्यातले फायदे आणि तोटे हे दोन्ही पण पाहिलं. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की डिस्पोजेबल डायपर्स वापरण्यामध्ये कन्व्हिनियन्स सोडले तर फायदे कमी आणि तोटेच जास्त आहेत. त्यामुळे आपण डिस्पोजेबल डायपर्स वापरावेत की नाही हे आपणच थोडासा विचार करून ठरवावं. अशा काही अनअवॉइडेबल सिच्युएशन्स असू शकतात की जेव्हा आपल्याला डिस्पोजेबल डायपर्स वापरणं गरजेचंच आहे, आपल्याला त्याशिवाय पर्याय नाही आहे. तर अशा वेळी हे योग्य रीतीने कसे वापरावेत हे आता आपण पाहूयात. आधी आपण बघूया काय करावं. नंबर 1, डायपरची साईज ही करेक्ट असावी, जेणेकरून बाळाला ते खूप लूज किंवा खूप टाईट नाही होणार आणि लिकेजचे चान्सेस कमी होतील. नंबर 2, डायपर वेळेवर चेंज करावं, म्हणजे स्वच्छता राखली जाईल आणि बाळाला डायपर रॅश पण येणार नाहीत. नंबर 3, डायपर कचऱ्यामध्ये टाकत असताना त्याला न्यूजपेपरमध्ये रॅप करून तो घन कचऱ्यात टाकावा. आता काय करू नये ते बघूया. नंबर 1, डायपर खूप टाईट नसावं, ज्याने बाळाला ते काचू शकतं, डिस्कम्फर्ट होऊ शकतं आणि डायपर रॅश पण येऊ शकतात. नंबर 2, बाळाचं डायपर भरलं असेल असं आपल्याला वाटलं तर ते तेव्हाच्या तेव्हा लगेचच चेंज केलं पाहिजे, नाहीतर मग बाळाला डायपर रॅश यांनी पण येऊ शकतात आणि त्याची स्वच्छताही राखली जाईल. नंबर 3 आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, हे डायपर तुम्ही कचऱ्यामध्ये टाकायचे आहेत, घन कचऱ्यात टाकायचे आहेत. हे कोणत्याही टॉयलेटमध्ये फ्लश करू नये. हे डिस्पोजेबल डायपर्स 925 टन घन कचरा निर्माण करतं. आपल्याला जर का आपल्या मुलांसाठी हेल्दी फ्युचर निर्माण करायचं असेल तर या पृथ्वीची काळजी घेणं आपल्याला फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच या खिशाला न परवडणाऱ्या आणि फायद्यांपेक्षा जास्त तोटेच असणाऱ्या या डिस्पोजेबल डायपर्सला आणि ट्रेडिशनल लंगोटला उत्तम पर्याय म्हणजे क्लॉथ डायपर्स. वेगवेगळ्या शेप्स, सायझेस, कलर्स आणि क्वालिटीमध्ये हे क्लॉथ डायपर्स बाजारात आणि ऑनलाईन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. सुपर बॉटम, मदर स्पर्श, हॉर्स अँड किंडर, बेबी हग अशा बऱ्याच ब्रँड्स उत्तम डायपर्स बनवतात.
यांच्या वेबसाईटची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आहे. साधारणपणे 300 रुपये ते 1000 रुपयाच्या दरम्यान यांची प्राईस रेंज असते आणि हे वापरणंही अगदी सोपं असतं. बाळाने शी किंवा सू केली तर आधी आपण मॅन्युअली ते धुवून टाकून नंतर सगळे डायपर्स एकत्र मशीन वॉशसाठी मशीनमध्ये पण टाकू शकतो आणि पुन्हा ते रियूज पण करू शकतो, म्हणून पॉकेट फ्रेंडली पण आहेत. सोयराला पॉटी ट्रेन करत असताना मी तिच्यासाठी ह्या ट्रेनिंग पॅन्ट्स यूज केल्या होत्या. या सुपर बॉटमच्या आहेत. याच्यामध्ये साईज 1 आणि साईज 2 या मी घेतल्या होत्या. आतल्या बाजूनी या ट्रेनिंग पॅन्ट्स अशा दिसतात. याच्या पुढच्या आणि मागच्या साईडला हे असं जाडसर कापड आहे ज्याच्यामध्ये सू आणि शी ॲब्झॉर्ब होते, लिकेज होऊ देत नाही. आणि म्हणूनच जेव्हा आपण पॉटी ट्रेन करत असतो मुलांना तेव्हा ॲक्सिडेंट्स होतात. कधीकधी चड्डीमध्येच शू किंवा शी होऊन जाते. अशा वेळी आपलं काम कमी होतं ह्यानी, याच्यामध्ये सू आणि शी ॲब्झॉर्ब झाल्यामुळे. आणि ह्याला धुणं पण तितकंच सोपं आहे. फर्स्ट वॉश जर तुम्ही हाताने केला तर नंतर तुम्ही हे एकत्र सगळं मशीनला पण धुवायला टाकू शकता. तर मी सोयरासाठी कोणत्या ट्रेनिंग पॅन्ट्स घेतल्या होत्या, कोणते क्लॉथ डायपर्स वापरले, वापरण्याची पद्धत कोणती करेक्ट आहे, साईजेस आणि शेप्स कसे सिलेक्ट करायचे, तर यासाठीचा डेडिकेटेड व्हिडिओ जर का तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तसा तुमच्यासाठी डेडिकेटेड व्हिडिओ नक्की घेऊन येईन. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला सांगा. आवडला असेल तर फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.